कसा आहे केदार? बरं आहे आता. अरे देवा, चुकीच्या रूम मध्ये आलो वाटतं. पेशंट चला. अहो तुम्ही घेऊन जाताय ना त्यांना? अरे हो, मी सांगलं. काय? चला पेशंट चला. चला. कौशिक कसं मॅडम करणार हे होते? डॉक्टर आहेत, राऊंड साठी आले होते. Oh, hi. If you have 5 minutes, I just wanted to ask a few questions regarding his health, if that's okay with you. Better. He is better now. Oh, okay. But how is his health overall? Actually, best. Super. Also his wounds. I mean, have they healed or will they take more time? Food? जखमा बऱ्या आहेत ना डॉक्टर त्यांच्या आता? हा wound. हा. Yeah. ते होईल बरं है ना. औषध गोळ्या वेळेवर घेतल्या ना तर मग हिल सुधारणा दिसते. छान आता चालू फिरू लागतील ते. लगेच नाही हो, म्हणजे असं 2-4 दिवस जाऊ द्यावे लागतील. अंगात तसं ताकद आली का मग चालू फिरू लागतील. That's nice. Also, doctor, his pulse had just shot up the other day and we were very scared. Is it fine now? Nothing to worry, right? पल्स ते छान आहे, चांगलं आहे. आणि आता बॉस आहेत ना काळजी घ्यायला. Boss, कोण? बस काळजी घ्यायची आहे. पायावर भार द्यायचा नाही, असं म्हणतोय मी. Also, any food restrictions? I mean, does he have to follow any diet or some appetite restrictions? इमर्जन्सी रूम नंबर 3च्या पेशंटला बरं वाटत नाही. इमर्जन्सी लवकर चला. इमर्जन्सी वाचलो हो. वाचवावं लागेल पेशंटला. डॉक्टर आहे ना मी. Oh yeah. ते आणि यांना मी सगळं समजून सांगितलंय. ते घेतील काळजी. आलो 3 नंबर. टाटा बाय बाय. Thank you, doctor. यस. हे डॉक्टर होते? हा ते येतात ना राऊंड साठी ज्युनियर डॉक्टर्स, तर ते त्यातले एक होते. हो. जरा विचित्र नाही वाटले? हा आता काय करणार आपण, असतो एकेकाचा स्वभाव. केदार, तुला तर बरं वाटतंय का? हा म्हणजे थोडं दुखतंय अजून, पण स्वतःची काळजी घे आणि लवकर बरा हो. काय केदार शुद्धीवर आला? हो, द्या पप्पा आत्ताच म्हणाले. जुवी मला खूप टेन्शन आलंय. एवढ्या मोठ्या हल्ल्यातनं वाचलाय तो. जर त्याला कळलं की या सगळ्या मागे तू होतास तर जसं या आधी त्याने आपल्याला सगळ्यांसमोर एक्सपोज केलंय तसं पुन्हा करेल. दया पप्पांनी तुलाच शिक्षा केली होती, आता तर. हे गप्प बस ना जरा. अरे चांगलं बोलता येत नाही, निदान वाईट तरी बोल नकोस. चुप एकदम. तुझी काळजी वाटते म्हणून बोलले ना मी. आणि तुला माहिती आहेत ना ते दोघे किती आगाऊ आहेत ते. जर ते पुन्हा काही त्यांनी केलं तर काय बोलले तुला एकदा म्हटलं गप्प बस. काय झालंय? ऐक, काय नाही. अरे काही नाही. कसं कालपासून हात धरून मुद्दाम करतेस की तुला माहितीये ना आता दुखतं तरी पण ओढतेस. अरे पण झालंय काय? तुला कोणी काही केलंय का? पडलो. तुला लग्नाला होकार दिला ना तेव्हा डोक्यावर पडलो होतो, आता हातावर पडलो. हात मुरगायला लागला मला. झालं समाधान? तर शांत बस. केदार शुद्धीवर कसा आला? तारिणी, ऍक्च्युली मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. आय नो त्या दिवशी तुमच्याबरोबर जे काही झालं त्याच्यामुळे तुम्हा दोघांना खूप मोठा धक्का बसलाय. पण मला त्या सगळ्या प्रसंगाचे डिटेल्स हवेत. कोण होती ती माणसं आणि त्यांनी केदारवर का हल्ला केला? मला सांगा, बाय एनी चान्स
तुम्हा दोघांनाही कोणावरही संशय आहे? केदार, तुला त्यातल्या कोणाचाही चेहरा आठवतोय? आठवत असेल तर प्लीज मला सांग. नाही, मला एवढं काही नीट आठवत नाहीये. मला का असं वाटतंय तुम्ही दोघंही माझ्यापासून काहीतरी लपवताय? केदार प्लीज, खरं काय ते प्लीज सांग, माझ्याशी खोटं बोलू नकोस. अरे कोण होती ती माणसं? ती अचानक तिथे कशी आली आणि त्यांनी तुझ्यावर हल्ला का केला? केदार, तू भाऊ आहेस माझा, आणि ज्यांनी तुझ्यावर हल्ला केला त्यांना शिक्षा मिळायला नको? तुला जे काही आठवते ते मला सांग. त्यांच्यापैकी कोणाचा चेहरा तुला आठवतोय? नाही, त्यांनी चेहऱ्यावरनं मास्क लावला होता. ओके. त्याच्यामुळे त्यांचे चेहरे नीट कळले नाही मला. ओके, नो प्रॉब्लेम. किती जण होती? 7-8 माणसं होती. 7-8 माणसं. आणि मी आश्रमातून निघालो ओके. तेव्हा ते माझा पाठलाग करत होते. ओके. आणि मग त्यांनी माझी वाट अडवली, माझ्यावर हल्ला सुरू केला. त्यांच्याकडे काय शस्त्र होती? म्हणजे वेपन्स काय होते त्यांच्याकडे? काठ्या होत्या आणि हॉकी स्टिक्स होत्या. ओके. तू म्हणालास ते बाईकवरनं आले होते, राईट? बाईकचा नंबर आठवतोय? शांतपणे विचार कर. नाही, म्हणजे त्यांनी मला तेवढा वेळच नाही दिला. ओके, नो प्रॉब्लेम. त्यांच्यापैकी एकाही माणसाचा चेहरा तुला आठवतो? नाही. दॅट्स ओके. दॅट्स ॲब्सोल्युटली ओके. तू आत्ता शुद्धीत आलायस, तुला स्ट्रेस देऊनही काही पॉईंट नाही आहे. पण केदार, जर तुला काहीही आठवलं तर तडक मला फोन करशील. हां, मी कमिशनर सरांशी बोलून घेईन. ओके? मी घरनं डबा मागवलाय, तो त्याला देशील. हो. केदार, ॲक्च्युली मला थांबायचं होतं, पण ऑफिसमध्ये एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, सो मला जावं लागेल. थँक्यू. पण तुला काहीही लागलं तर मला फोन कर. ओके? अँड गेट वेल सून, आणि स्वतःची काळजी घे. ठीक आहे.